बकरी ईदच्या दिवशी नगर शहरातील माळीवाडा परिसरातल्या ब्राह्मण गली येथे मांसाचा तुकडा फेकणाऱ्या महिलेला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे। बुरखा घालून मांसाचा तुकडा फेकणारी महिला नगर तालुक्यातील असून स्वाती विक्रम भोसले असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे। कोतवाली पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल शिवसेना, उभाटा आणि महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्या वतीनं आज पोलीस प्रशासनाचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला। नगर शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासनानं तत्परता दाखवून आरोपीला अटक केल्यानं पोलीस प्रशासनाचे आभार मानण्यात आले। मात्र पोलिसांनी फक्त आरोपीवरच न थांबता नगर शहरात दंगल घडवू पाहणाऱ्या त्या मास्टर माइंडचा देखील शोध लावावा अशी मागणी सुद्धा आता यावेळी करण्यात आली। अटक करण्यात आलेल्या महिलेचा जबाब हा शंका निर्माण करणारा असून माळीवाडा प्रकरण प्रमाणेच पोलिसांनी गंगा उद्यान प्रकरणाचाही लवकरात लवकर तपास लावावा अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी यावेळी बोलताना केली आहे। माळीवाड्यातलं बकरी ईदच्या दिवशीचं जे काही गोमांस प्रकरण होतं त्या संदर्भामध्ये अत्यंत धक्कादायक अशा प्रकारची फॅक्ट समोर आली आहे। कोतवाली पोलिसांनी या प्रकाराचा पर्दाफाश त्या ठिकाणी केला आहे आणि दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी काही समाजकंटक त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं काम करतायत त्यांना मोठी चपराक पोलीस प्रशासनानं कालच्या तपासात दिलेली आहे। आज त्या संदर्भामध्ये आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का साहेब, ॲडिशनल SP वैभव कलबुर्गीजी यांचा सत्कार या ठिकाणी केला। आम्ही शहर शिवसेना असेल, त्याचबरोबर रिपाईचा गवई गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल आणि महाविकास आघाडी सगळेच विरोधी पक्ष आणि अहिल्यानगरकर यांच्या वतीनं हा सन्मान पोलीस दलाचा त्या ठिकाणी केलेला आहे। विशेषतः कोतवालीचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड साहेब आणि त्यांची DBची आणि सगळीच टीम यांचं सुद्धा कौतुक त्या ठिकाणी आम्ही करतो। मुळामध्ये एक लक्षात घ्या की अहिल्यानगर शहराला एक शांतता त्या ठिकाणी असण्याचा एक मोठा ऐतिहासिक वारसा आहे। म्हणजे अभिमानानं आम्ही सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा संबंध जो आहे तो या शहराशी शाह शरीफ दर्ग्याच्या माध्यमातून सातत्याने राहिलेला आहे। आणि अशा वातावरणामध्ये कोणीतरी त्या ठिकाणी दंगल घडवायच्या गैरहेतूनं, समाजकंटक प्रवृत्तीतनं जर या शहरातलं वातावरण काही चुकीच्या घटना पेरून गढूळ करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे शहर ते कदापि खपून घेणार नाही। आम्हाला शहरामध्ये शांतता हवी आहे, दंगल नको आहे। पण दुर्दैव आहे की आज शहरामध्ये काही लोक दंगल कशी घडवता येईल यासाठी पेरणी करतायत। काही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात, आम्ही ते सुद्धा मगाशी पोलिसांसमोर मांडलेत की मुळामध्ये काल ज्या भोसले नामक महिलेला पकडलं तिनं बुरखा घातला होता आणि एक मुस्लिम महिला वाटावी अशा प्रकारचा त्या ठिकाणी त्यांनी गणवेश केला होता। मुळामध्ये भीक मागून मी उदरनिर्वाह करते असा जो जबाब त्या महिलेने दिला आहे हा जबाब न पटणारा आहे। भीक मागताना बुरखा कुणी कधी घालतं का? त्या ठिकाणी भीक म्हणून कुणी मांसाचा कच्चा तुकडा त्या ठिकाणी देतं का? हे अत्यंत जे बेसिक सामान्य माणसाला पडलेले शंका आहेत। मला वाटतं पोलिसांच्या सुद्धा मनामध्ये त्या आहेत। त्यामुळे आरोपीला अटक काल झाली आहे, अर्धसत्य समोर आलंय, पण या प्रकरणाचा खरा मास्टरमाइंड सूत्रधार कोण आहे हे पूर्ण सत्य समोर आणून समाजासमोर आणण्याचं काम त्या ठिकाणी पोलिसांनी करावं अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर गंगा उद्यान प्रकरण जे आहे ते सुद्धा मध्यंतरी घडलं, त्यातनं सुद्धा एक तणाव निर्माण होईल अशी परिस्थिती उद्भवली। मुळामध्ये भारतीय मुस्लिम जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये नमाज पठण करताना काब्याच्या दिशेनं म्हणजे पश्चिमेकडे सूर्य मावळतो त्या दिशेला तोंड करून नमाज पठण केलं जातं, पण गंगा उद्यानच्या नमाज पठण प्रकरणामध्ये उत्तरेकडे तोंड करून तो प्रार्थना ती केली गेली आहे। त्यामुळे तिथे सुद्धा दाट संशय आहे की यामागे नेमकं खरं काय आहे याचा शोध त्या ठिकाणी पोलिसांनी लावावा अशी आमची मागणी आहे। एकच या निमित्तानं सांगेल की या शहरामध्ये शांतता पाहिजे, आम्हाला दंगल नको। पोलिसांनी आज जे काही काम केले त्याचं आम्ही भरभरून कौतुक करतो आणि या शहरामध्ये शांतता आणि एकता ठेवण्यासाठी आमचा विरोधी पक्ष म्हणून सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न असेल। आज शिवसेना, ठाकरे गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्या वतीने SP साहेब यांना भेटून त्यांचे अभिनंदन केले, त्यांचा सत्कार केला। खरं पाहता नगर शहराची परिस्थिती जर आपण पाहिली तर दोन समाजामध्ये दंगल कशी होईल हा सातत्याने प्रयत्न होत आहे। कोणची महिला भीक म्हणून मांस घेईल आणि बकरी ईदच्या दिवशी भीक म्हणून मांस कोणताच मुस्लिम समाज हात देत नाही। खऱ्या अर्थानं PI साहेबांचे मी
आभार मानतो. त्यांनी ती जी कोणती महिला होती तिचा उद्देश जो दंगल घडवण्याचा होता त्याचा पर्दाफाश झालेला आहे. त्याचप्रमाणे गंगा उद्यान या ठिकाणी ज्या 3 महिला होत्या त्या 3 महिलासुद्धा आपण जर व्यवस्थित CCTV फुटेज जर पाहिला त्यामध्ये सुद्धा आढळून येईल त्या 3 महिलासुद्धा वेगळ्याच जातीच्या असतील. नगर शारीरिक शांतता भंग करण्याचं काम अनेक दिवसापासून चालू आहे, पण पोलीस प्रशासन चांगलं काम करते. त्यांनी यापुढे चांगलंच काम करावं त्यासाठीच आम्ही आज त्यांचा या ठिकाणी अभिनंदन करतो. थांबतो. जय भीम.